कोणत्या दौऱ्यावर आला आहात? 1 सप्टेंबरला मुंबईला आम्ही पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या पाटसटोल नाक्याहून हजारोंच्या गाड्यांचा ताफा घेऊन लाखांच्या संख्येसह आम्ही मुंबईला जाणार आहोत। ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलंय हे आम्ही महाराष्ट्रातल्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना समजावून सांगत आहोत। आजचाच विषय घेतला तर सकाळपासून मी पुरंदर तालुका झाला, लोणंद झालं, आता फलटणमध्ये, थोड्या वेळानं माळशिरसमध्ये, त्यानंतर मसवडमध्ये आणि रात्री उशिरा आम्ही आटपाडीमध्ये आहोत आणि ओबीसी बांधवांना आम्ही एकत्र करत आहोत। आज रोजी आरक्षण कसं संपलंय उदाहरणासहित आम्ही सर्व ओबीसी बांधवांना समजावून सांगत आहोत। आमच्या असंघटितपणाचा, आमच्या अज्ञानपणाचा आणि आमच्या परंपरागत आमच्याकडे जो एक वेगळ्या भावनेनं बघितलं जातं ओबीसींकडे, गावगाड्यातल्या लोकांकडे, या सगळ्या असंघटितपणाचा, अज्ञानपणाचा फायदा घेऊन इथल्या राज्यकर्त्या लोकांनी, इथल्या सरकारनं, इथल्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, विरोधकांनी सगळ्यांनी मिळून पद्धतशीर षड्यंत्र आखून ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपवलंय आणि त्या संदर्भात आमचा एल्गार मोर्चा मुंबईच्या दिशेने निघेल 1 सप्टेंबरला आणि त्याच्या तयारीसाठी आम्ही फिरत आहोत। मनोज जरांगेंनी सरकारला 28 ऑगस्टची तारीख दिली। 28 ऑगस्ट पूर्वी तुम्ही काहीतरी निर्णय घ्या, नंतर मी 29 तारखेला आंतरवयसराठी येथे बैठक लावून आंदोलनाची दिशा ठरवणार आहे। हे बघा, मनोज जरांगेंचं हे 13वं आंदोलन आहे। 13 आंदोलन करत असताना सरकारनं वेळोवेळी मनोज जरांगेंच्या मागणीला बेकायदेशीररित्या GR काढून, बेकायदेशीररित्या कायदे बदलून मराठा समाज हा ओबीसी मध्ये घातलेला आहे। काल परवाच शासनाकडून सांगितलं गेलं 22,20,577 प्रमाणपत्र जर वाटली गेली असतील आणि 22,20,577 मराठा लोक जर ओबीसी मध्ये आले असतील तर आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। कारण गावगाड्यातला ओबीसी, बलुता अलुता, भटक्या विमुक्त जाती जमाती या मराठा समाजाच्या स्पर्धेमध्ये टिकू शकत नाहीत। त्यामुळे इथून पुढे ओबीसीचा रकाना हा पूर्वी माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, घरशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, बेलदार या माणसांच्या नावाने हा रकाना भरला जायचा। एखाद्या भटक्या, कुरमुड्या, जोशाच्या, मर्याईवाल्याच्या, बुरडाच्या नावानं ओबीसीचा रकाना भरला जायचा। एखाद्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद कधी वंजारी, कधी बंजारा, कधी माळी, कधी कुंभार, कधी तेली, कधीतरी व्हायचा। पण आता इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीच्या रकान्यामध्ये फक्त मराठा, कुणबी दिसतील आणि त्याची उदाहरणं आमच्याकडे शेकड्यानं आहेत। त्यामुळे शासनानं कितीही सांगितलं की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही, तर शासन खोटे बोलतंय, शासनातले मंत्री खोटे बोलतायत। आणि जर गप्प बसणार असतील ही सगळी मंडळी, ओबीसीचे नेते गप्प बसणार असतील तर ओबीसीचे मंत्री सुद्धा ओबीसीचं आरक्षण बुडवायला या सत्ताधाऱ्यांबरोबर सामील आहेत। मंत्रिमंडळाची मान्यता, मंत्रिमंडळाने बेकायदा GR काढलाय असा आमचा दावा आहे। त्याचं कारण असं आहे, सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाचं मागासलेपण नाकारलं। 3 बॅकवर्ड कमिशननी मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण नाकारलं। ज्यावेळी मराठा समाज फ्रंट डोअरनं ओबीसी मध्ये जाऊ शकत नाही, सामाजिक मागासलेपण सिद्ध करू शकत नाही हे लक्षात आलं, तेव्हा कुणब्याचे दाखले काढून, हैदराबाद गॅजेट काढून बॅक डोअरनं मराठा समाजाला ओबीसी मध्ये घालण्यात आलंय, 100% घालण्यात आलंय। आज एकही मराठा तरुण असा नाही की त्याच्याकडे कुणबीचा दाखला नाही, ओबीसीचा दाखला नाही। आणि असं जर झालं असेल, लाखाने सर्टिफिकेट इश्यू केले गेले असतील, तर आज रोजी महाराष्ट्रातला मूळ ओबीसी जो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये, ज्याला आजपर्यंत त्यांच्या घरापर्यंत, त्याच्या पालापर्यंत पोहोचलेलं नाही, तो माणूस देशोधडीला लागलेला असेल, हे बेकायदेशीरच आहे ना, हे संविधान विरोधी आहे, हे कायदा विरोधी आहे। आणि सामाजिक न्यायाच्या बाजूने असलेलं मंडळ आयोगाच्या माध्यमातून आलेलं ओबीसी आरक्षण आज रोजी संपलेलं आहे। ओबीसीचे मंत्री आणि आमदार या गोष्टीला का विरोध करतात? ओबीसीचे मंत्री आणि आमदार हे त्या पक्षाच्या अजेंड्यावर काम करतायत, त्यांना त्यांच्या राजकारणासाठी शुभेच्छा। पण तुम्हाला आमदार होताना, खासदार होताना, मंत्री होताना ओबीसी मुळेच तुम्ही आमदार झालेले आहात, ओबीसीनीच तुम्हाला मतदान दिलंय, ओबीसी मुळेच तुम्ही मंत्री पदावर गेलेले आहात, याचं थोडंसं भान असू द्या, नाहीतर ओबीसी बांधव तुम्हाला डोक्यावरून पायाखाली घ्यायला कमी करणार नाही। आपण राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होता। ओबीसी प्रवर्ग हा एका जातीच्या मालकीचा नसून
त्याच्यामध्ये जो क्रायटेरिया निकष आहे त्याच्यामध्ये बदल करावे अशी काय आपली अपेक्षा आहे? बदल करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्य मागासवर्ग आयोगाचे पॅरामीटर्स म्हणजे निकष हे संविधानाला अनुसरून आहेत, सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे आहेत. आणि कुणाला मागास करायचं, कुणाचं एक्सक्लुजन करायचं अथवा कुणाचं इन्क्लुजन करायचं याचा घटनात्मक अधिकार फक्त 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 राज्य मागासवर्ग आयोगाला आहे. त्याच्यात काही इरेग्युलर झालं तर त्याच्यावर निर्णय देण्याचा अधिकार हायकोर्ट सुप्रीम कोर्टला आहे. तर राज्य मागासवर्ग आयोग असो, हायकोर्ट असो, सुप्रीम कोर्ट असो, मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर मराठा समाज हा शासनकर्ती जमात म्हणजे रूलर असल्याचं लिटरेचर हिस्ट्री शेकडो वर्षांची मराठा समाजाची आहे. गावच्या पोलीस पाटील देशमुख वतनदार जागीरदार गौडा चौगुलापासून उपजाऊ जमिनीची धारणा करण्यापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये, एज्युकेशन सेक्टरमध्ये, हर एक सेक्टरमध्ये मराठा समाजाचं रिझर्वेशन टोटल लोकसंख्येच्या 4 पट आहे. आरक्षणाचं मूळ धोरण ज्याचं पर्याप्त प्रतिनिधित्व नाही, मग ते शिक्षणामधलं, नोकऱ्यामधलं, पंचायत राजमधलं, त्या पिछड्या वर्गाला आरक्षण देणं. मराठा समाज जर पिछडला असेल तर मग पुढे कोण गेला? आणि मराठा समाजावर जर सामाजिक दुजाभाव झाला असेल तर या महाराष्ट्रातल्या कोणत्या जातीनं त्यांच्यावर दुजाभाव केला? याची सगळ्यांची उत्तरं नाही अशी आहेत. यावरती सुप्रीम कोर्टानं 650 पानांचं जजमेंट दिलंय. त्यातल्या एकाही जजमेंटचा, केस लॉचा कोणीही अभ्यास करायला तयार नाही. प्रत्येक जण झुंडीला घाबरलाय, जरांगे पाटलांच्या शिवराळ भाषेला घाबरलाय, आपलं राजकारण आपण निवडून येऊ का पराभूत होऊ याला घाबरलाय. तुम्ही जर 10-12% लोकांच्या मताला घाबरला असाल ना, आमच्याकडे 50 ते 55% मत आहेत. त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी तुम्हाला मताचीच भाषा कळत असेल, तुम्हाला टाळक्यांचीच भाषा कळत असेल, तुम्हाला झुंडीचीच भाषा कळत असेल तर 1 सप्टेंबरला हजारोंच्या गाड्यांसह आम्ही मुंबईला लाखो लोक येऊ आणि आम्ही तुम्हाला ओबीसीची संख्या किती येते दाखवून देऊ. जात पडताळणीमध्ये अनेक दाखले, कुणबी दाखले अपात्र होत आहेत आणि त्याच्यावर आरोप केले जात आहेत. काय हे बघा, हे बेकायदा आहे, बेकायदा आहे, बेकायदा आहे. महाराष्ट्राला ओरडून सांगतोय, जेवढे जेवढे बोगस दाखले चॅलेंज झाले तेवढे तेवढे रद्द झालेले. आता लाखो सर्टिफिकेट इश्यू केलेत. आता मुलांची, नोकऱ्यांची, ऍडमिशनची प्रत्येक दाखला चॅलेंज होणार नाही. पण 4 दाखले जर रद्द होत असतील तर शासनानं धोरण आणलं पाहिजे आणि त्या जात पडताळणी समितीनं, कमिटीनं किंवा हायकोर्टाकडे गेलं पाहिजे, तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेतला पाहिजे. आमची एकच मागणी आहे, आमचं 27% सामाजिक दृष्ट्या मागासांचं आरक्षण अबाधित राहू द्या. या आरक्षणामध्ये जर मराठा समाज तुम्ही समाविष्ट केला तर मूळ ओबीसी त्यांच्या स्पर्धेत टिकू शकणार नाही. हे सामाजिक न्यायाचं होणार नाही. तुम्ही अर्ध्या लोकसंख्येच्या दायित्वाची शपथ घेतली पूर्ण महाराष्ट्राची, पण अर्ध्या लोकसंख्येला तुम्ही वाऱ्यावर सोडलेलं आहे. हा आमचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती आरोप आहे की तुम्ही आमच्या बाजूने बोलत नाही. बरं, आमच्या बाजूने बोलायचं राहू द्या. संविधान काय म्हणतं, कायदा काय म्हणतो, सामाजिक न्याय म्हणजे काय हे तुम्ही समजावून सांगा. आमच्या जरांगे पाटलांना किंवा आमच्या मोठ्या मराठा बांधवाला हे सांगा, ईडब्ल्यूएस का दिलं? तुम्ही एससीबीसीचा स्पेशल कायदा आणून महाराष्ट्रात 10% आरक्षण का दिलं? मग एससीबीसी नको, ईडब्ल्यूएस नको आणि ओबीसी मधून का पाहिजे? हे तुम्ही सांगण्यात अपयशी ठरलेले आहात. तुम्ही घाबरत आहात. वास्तव, सत्य आणि संविधानाचं तत्व सांगायला इथलं लोकनियुक्त सरकार घाबरलंय आणि त्यांनी काय केलंय, एका समाजाला न्याय देण्याच्या भानगडीमध्ये अर्ध्या लोकसंख्येला वाऱ्यावर सोडलंय, ओबीसीचं आरक्षण संपवलंय. सर, छगन भुजबळ आज एका बैठकीमध्ये म्हणाले आहेत की ओबीसी आरक्षण संपलेलं नाही, आमची लढाई मनोज जरांगे यांच्या सोबत आहे. याबद्दल काय सांग? मी साताऱ्यामध्ये आहे, मी फलटणमध्ये आहे. माननीय भुजबळ साहेब, फलटणच्या सभापती कोण झाल्या याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या. माननीय भुजबळ साहेब, मी सातारा जिल्ह्यामध्ये आहे, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष कोण झाल्या याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या. माननीय भुजबळ साहेब, दौंडचं नगराध्यक्षपद लोकनियुक्त ते कोण झालं त्याचं उत्तर आम्हाला द्या. माननीय भुजबळ साहेब, फुरसंगी नावाची एक पुण्याजवळ नगर परिषद अस्तित्वात आली, तिथं 9 जागा ओबीसीला राखीव होत्या. 9च्या 9 जागा मराठा कुणबीने घेतल्या. अशी माझ्याकडे शेकड्यावर उदाहरण आहेत. त्यामुळं भुजबळ साहेब, तुम्ही सत्तेमधले मंत्री आहात, तुमची अडचण आम्ही समजू शकतो. तुम्ही सरकारची बाजू घेऊन बोलत आहात,
पण हे खरं नव्हतं. आज आठवण येते स्वर्गीय हरी नरके साहेबांची. दाखले पत्र होत आहे. तुम्ही केस लॉचे आम्हाला उदाहरण देत आहात, वेगवेगळ्या आयोगाचे तुम्ही जजमेंट सांगता आहात, तरी देखील वकिलीचा अभ्यास असणारे, कायद्याचा अभ्यास असणारे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री याकडे दुर्लक्ष करत आहेत. हे बघा, ओबीसी भाजपचा डीएनए म्हणणाऱ्या भाजपनं ओबीसींना वाऱ्यावर सोडलेला आहे. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 29 पैकी 23-24 मराठा मुख्यमंत्री झाले, त्यावेळी ओबीसीचं एवढं हाल झालं नव्हतं, ओबीसीचं आरक्षण गेलं नव्हतं. पण मराठेतर मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्या ओबीसीनी तन मन धनानं तुम्हाला सत्तेपर्यंत घेऊन गेले, त्या ओबीसींना मात्र तुम्ही आज रोजी बेदखल केलेलं आहे. त्यांचं आरक्षण संपलेलं आहे. तुम्ही ओबीसी मंत्र्यांची छगन भुजबळ साहेबांची भेट घेणार आहात. मी कुणाची भेट घेणार नाही. आम्ही राज्यपालांकडे जाऊ, आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ, आम्ही सरकारशी भांडू. कारण गेल्या 3 वर्षामध्ये उपोषणं केली, आंदोलनं केली, वेगवेगळ्या नेत्यांना भेटायचा प्रयत्न केला, पण आमच्या हाती भोपळा आलेला आहे. आता ओबीसीच्या हातामध्ये तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती दुपाटणं आलंय. त्यामुळे ओबीसी हा आता फक्त कागदोपत्रावर ओबीसी राहिलाय. प्रत्यक्षात मात्र ओबीसीच्या महत्वाच्या जागा आज मराठा कुणबींनी व्यापलेल्या आहेत, घेतलेल्या आहेत. आणि त्या कशा तर 22,20,577 कुणबी प्रमाणपत्र, ओबीसी प्रमाणपत्र मराठा समाजाला दिली गेलेली आहेत. त्यामुळं माननीय भुजबळ साहेब, तुम्हीच मला सांगा की ओबीसीचं आरक्षण कसं वाचलंय. आपली लढाई राजकीय आरक्षणासाठी आहे का सामाजिक शैक्षणिक आरक्षणासाठी? हे बघा, ओबीसीचं आरक्षण हे शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला जसं आहे तसंच पंचायत राजमध्ये विधानसभा नाही, लोकसभा नाही, पंचायत राज, लोकल बॉडीज, सरपंच पदापासून ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदापर्यंत, पंचायतीच्या सभापती पदापर्यंत, एखाद्या शहराच्या महापौर पदापर्यंत, यामध्ये ओबीसींची सुद्धा नेतृत्व तयार झाली पाहिजेत. किंवा पंचायत राज मधलं जे आरक्षण आहे तो लोकशाहीचा पाळणा आहे. इथंच जर ओबीसीचं नेतृत्व खंडित केलं जाणार असेल, बाटी आयोगाच्या काय बांटिया कमिटी, तिथला काय लिगल ऍस्पेक्ट होता, तो काय आयोग होता का? कुणीतरी समिती नेमणं. ज्याला संविधानात्मक अधिकार आहे तो राज्य मागासवर्ग आयोग आहे. त्या न्यायिक आयोगाला असे डिसिजन घेण्याचा अधिकार आहे. आणि बांटिया कमिटीने कुठली माहिती केली, कुठला व्यापक सर्वे केला? जुजबी माहितीच्या आधारे 4 दिवसामध्ये तुम्ही रिपोर्ट सादर करता शासनाला. त्या बांटिया कमिटीनं ठाणे जिल्ह्यामध्ये 20% ओबीसी दाखवला. ठाणे जिल्ह्यामध्ये 20% ओबीसी दाखवताय तुम्ही. एका गावामध्ये ओबीसी 0% दाखवला, त्या गावामध्ये 7% ओबीसीची संख्या निघाली. कुठला बाठी आयोग? त्यामुळं बाटी आयोगाला मान्यच नाही, प्रश्नच नाही, त्याचा लिगल ऍस्पेक्टच नाही. मराठा समाजाने एक ट्रिपल टेस्ट पास केलेली, ज्यासाठी कुठली ट्रिपल टेस्ट कुणी केली? गायकवाड आयोग. अरे गायकवाड आयोगाने, हे बघा, ज्यावेळी रिझर्वेशन दिलं जातं त्यावेळी तुलनात्मक अभ्यास होतो. कुणाचं शिक्षण किती, कुणाचं हायर एज्युकेशन किती, कुणाचं घर कसं आहे, कोण डोंगराच्या कुशीला राहतो, कोण गावगाड्यामध्ये राहतो, तुलनात्मक अभ्यास, त्याला ट्रिपल टेस्ट म्हणतात. तो तुलनात्मक अभ्यास कुणाचा केला गायकवाड आयोगानं? कुठला केला? एका स्टेडियम मध्ये बसून सुप्रीम कोर्टानं त्यांना जो प्रश्न विचारलाय ते मी महाराष्ट्राला सांगतो. सुप्रीम कोर्टानं प्रश्न विचारला की तुम्ही हे फॉर्म कुठून भरून आणले, तर ते बोलले आम्ही गेलो होतो. मग म्हणले तुम्ही स्टेडियमला बसला होता का, की एवढे लाखो फॉर्म तुम्ही भरून आणलेत? गायकवाड आयोगासमोर त्याचं उत्तर नव्हतं. एका स्टेडियमला बसून तुम्ही स्टेडियम मध्ये हे फॉर्म भरून घेतले का, हा प्रश्न विचारला होता सुप्रीम कोर्टानं गायकवाड आयोगाला, सरकार पक्षाला. त्याचं उत्तर त्यांना देता आलं नाही. तिथंच तो एवढ्या एका प्रश्नावरून नाही, अनेक दिवस सुनावणी चालली. त्यामुळं एक्स मेंबर म्हणून, राज्य मागासवर्ग आयोगाचा माजी सदस्य म्हणून आणि एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझ्या गावगाड्यातल्या मायक्रोतल्या मायक्रो, भटक्यातल्या भटक्या, अ असो, ब असो, क असो, ड किंवा ओबीसी मधल्या सगळ्या बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. तुमचं आरक्षण संपलंय आणि जे कोणी संपलं नाही म्हणतंय त्यांनी या तुमच्या मीडियाच्या द्वारे आमने सामने बसावं. मी दाखवून देतो की महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलंय. गॅजेटच्या नोंदीनुसार आरक्षण देणं तुमचा आजही विरोध आहे. गॅजेट, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारी माणसं आम्ही आहोत. महाराष्ट्राला माझी विनंती आहे, तुम्ही बाबासाहेबांचं संविधान मानणार का 1900 सालापूर्वीचं हैदराबाद गॅजेट मानणार? लोकशाही आहे, इथं बाबासाहेबांचं संविधान चालतं, ज्या संविधानामध्ये हर एक ईच अँड एव्हरी घटकाचा अभ्यास केला गेलाय, प्रत्येकाला सोशल जस्टिस दिलाय. काय हैदराबाद गॅजेट?
काय लिहिलंय हैदराबाद? कुठला सर्वे केला हैदराबाद गॅजेटनं? त्याच्यामध्ये कुठं लिहिलंय अमुक मागासवर्गीय? आणि त्याच्यामध्ये कुठं कुणाची नावं लिहिलीत, आडनावं लिहिलीत? कुठली तरी फार्मर्सची संख्या, शेतकऱ्यांची संख्या त्या गॅजेट मधली तुम्ही 58 लाख आणली आणि त्याच्यावरून तुम्ही ओबीसीचे दाखले मागताय. मग आयोगांचं काय करायचं? संविधानिक तत्वांचं काय करायचं? या निकषांचं काय करायचं? सामाजिक न्यायाचं काय करायचं? इम्पेरिकल डेटाचं काय करायचं? ट्रिपल टेस्टचं काय करायचं? बरखास्त करून टाकाय सगळं. काय चाललंय तुमचं हे सगळं? मुळात संविधान न मानणाऱ्या लोकांकडून ही मागणी होती. ज्यांना ओबीसीचं आरक्षण पाहिजे म्हणून गेली 3 वर्ष आंदोलन करतायत ना, त्या आंदोलनकर्त्यांनी कधी त्यांच्या व्यासपीठावर कधी बाबासाहेबांचा फोटो लावलेला बघितलाय का? कधी विश्वनाथ प्रताप सिंगांचा फोटो यांच्या बॅनरवर बघितलाय का? कधी महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेब, डॉक्टर राजर्षी शाहू राजा यांचा फोटो कधी लावलेला तुम्ही बघितलाय का? आणि यांना ओबीसीचं आरक्षण पाहिजे. जात वर्चस्वाच्या भावनेतून ओबीसींचे हक्क अधिकार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. एक शेवटचा प्रश्न. संविधानिक लोकशाहीमध्ये उदाहरण व्यवस्था आपण मान्य करत नाही, संविधान मानणारे लोक आहोत. मग राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये आपण उच्चवर्णीय मराठाची जात आहे जी आपण शासनकर्ती जमात असं त्याला निकष लावला गेला नाही, ती आज आर्थिकदृष्ट्या मागास आहे. मग आर्थिकदृष्ट्या मागासांना घटना दुरुस्ती करून 193 ईडब्ल्यूएस का दिलं गेलं? त्याची प्रस्तावना वाचली का मुख्यमंत्री महोदय? तुम्ही वकील आहे ना, वाचली तुम्ही प्रस्तावना? ईडब्ल्यूएस ची प्रस्तावना काय आहे? ज्या समूहाला कुठलंही आरक्षण भेटलं नाही पण गरिबी आली, त्यांच्या सुद्धा हिताचं रक्षण आम्ही करतो आहोत म्हणून 193वी घटना दुरुस्ती कशाला केली? का नको ईडब्ल्यूएस? बरं ते राहू द्या. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि 2 उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेब, ते 10% एससीबीसी कशाला आणले तुम्ही? एससीबीसी नको, ईडब्ल्यूएस नको, ज्याचा कट ऑफ ओबीसी पेक्षा कमी आहे. गावगाड्यातला एखादा माणूस सरपंच होतोय, गावगाड्यातला एखादा ओबीसी सभापती होतोय, ते आरक्षण यांना पाहिजे. सोयीनुसार राजकीय आरक्षण अरे संपवलंय. आमचे हक्क अधिकार ओबीसीचे आज रोजी संपवलेले आहेत. कोण मंत्री काही म्हणू, कोण मुख्यमंत्री काही म्हणू, आणि कोणीही येऊन सांगावं. चॅलेंज आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अख्ख्या मंत्रिमंडळातल्या सदस्यांना. मी म्हणतोय, आम्ही म्हणतोय ओबीसीचं आरक्षण संपलंय. उदाहरणासहित आम्ही महाराष्ट्राला विचारू, तुम्ही आमच्या समोर प्रतिवाद करायला या. तुमचं लक्ष कोण आहे? मुंबईला 1 तारखेला मी जाणार आहोत. शासनाला आम्ही प्रश्न विचारणार आहोत. दौंडच्या पाटसमधून निघणार आहोत आणि मुंबईला पोहोचणार आहोत. ओबीसी एकजुटीचा विजय असो. ओबीसी एकजुटीचा विजय असो. मागे बढो. चला 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 ना. हो चला, सगळ्यांना नमस्कार. चला चला चला. अरे माईक कोणाचे आहेत बाबा? येत होते. सॉरी वर का, समजून घ्या.